तुम्हाला काय वाटतंय मी दांडपणा करते वय? कशाने दांडपणा करते? बोलत नाही बघत नाही. तुम्ही किती बोलान बघितला म्हणून मला बोलवलं काय? कशाने बोलवलं तुम्ही? आता तुम्ही मला म्हणताय माझ्या अंगातले दांडपणा आहे म्हणून ती तशी करते. मी काय तू दांडपणा करते तर मी सोडत नाही. अहो तिथंच आहे तुम्ही पण. बसली मी घरातच होती तरी मला बोलवलं नाही. का तर बोलवले येते का नाही? हाक तर मारून बघायची होती. मी आली असती. तुम्ही बोलवलं नाही आणि मी बळच यायचं होतं का तुमच्याकडे? असं काय तुमचं मत होतं काय? न बोलवता कोण तर कोणाच्या घरी जातं का? पाहुण्याची आता तुम्ही म्हणताय पाहुणी होती काय? पाहुण्याची जाणीव करून दिली मला. कधी ह्यांचा कार्यक्रम माझ्याशिवाय होत नव्हता. आज ती तुम्ही स्वतः करत चाल तुमची लेकरं बाळं घेऊन. मग माझी गरज संपली ना. तुम्हाला माझी गरज नाही. बरोबर आहे की तुम्हीच म्हणताय ना तिला गरज नाही माझी, मला तुझी नाही. आता तिथंच झालं त्यामुळं मग काय विषय संपला ना. मग कशाला बोलवायचं कुणी कुणाला आणि काय? जिची तिची घरी ज्याची ती गप. पण त्यात वाईट काय आहे व? माझ्याकडं काय नाही आणि तुमच्याकडं आहे हीच ना. म्हणजे माझ्या मनाला वाईट वाटलं काय नाही वाटलं काय काय फरक पडतोय? काय फरक पडत नाही. काय घेणं का देणं? आता रडून ती काय होतंय का सांगा बरं. आता तुम्ही म्हणताय मला वाईट वाटलं असेल. वाईट वाटलं म्हणून मी बोलले काय? आज आत्या नाही त्या मोठ्या म्हणल्यावर मला समजून घ्यायचं होतं. आणि तुम्हीच सांगा तुम्हाला जर कुंकवाला कोणी दुसऱ्या बायकांनी बोलवलं नसतं तर तुम्ही गेला असता का? नसताना गेलात. कारण तुम्ही लगेच तिथं म्हणला असता त्यांनी मला सांगितलं ना त्यांनी मला कुंकवाला बोलवलं नाही मग मी कशी काय जाऊ? मग माझं पण तसंच झालं ना म्हणून मी गेले नाही. माझ्या पण मनात तसं वाटलं ना. त्यांनी मला सांगितलं नाही बाबा आपण बळच होऊन कसं जायचं आणि मी यायची का नाही. अहो तुम्ही नुसतं हाक तर मारायची होती. जो ती तू ही म्हणलं असतं तर मी पण आली असते ना. तुम्ही जी म्हणताय ना रडून मला वाटलं ती यायची नाही म्हणून मी हाक मारली नाही. मग हिथंच बंद पडतं सगळं. हिथंच पुढे मार्ग निघत नाही तर ना. आता आत्या नाही त्या समजवणाऱ्या त्या नाही त्या. ते मेन माणूस होतं बरं का आमच्या घरचं. आमच्या दोघीचे आत्या होत्या तोपर्यंत एक दिवशीसुद्धा भांडण झालं नाही का कधी गैरसमज झालं नाही. तर आत्या जशा गेल्या तसा घराचा पेट झाल्याने झाला. मला म्हणता ना तुम्ही लहान धाकटं आहे मग घ्यायचं होतं समजून आणि तुम्ही समजून घेतलं म्हणून सांगता. त्या टायमाला घेतलं असेल आता मला घेतलं का समजून तुम्ही? पहिलं पण तुम्ही आता वाईट वांगाळ बोलला म्हणता. मग नशीब ती कबुली तर केली की मी वाईट वांगाळ तिला बोलली तर. आणि नवऱ्याला तुझ्या कशाला मध्ये घेते? नाही घ्यायचं. मी घेत पण नाही आता इथनं पुढं. होतं माझ्याबरोबर कोण आहे माझ्या घरात तरी? मी माझा नवरा माझं लेकरू एवढं एवढं. मग मी बोलत बोलत त्यांनाच बोलत गेली. आणि काय तुम्ही मला खोटं बोलावं? तुम्ही खरं सांगायचं माणसानं खोटं बोलायचं नाही काय? मान्य आहे मला लक्ष्मी आत घेताना बायका नव्हत्या. तुम्हाला अडचणी आलेल्या ती पुरीला घेऊन तुम्ही आत घेतलेल्या मला सगळं माहीत आहे. कारण आपण काय असं लय लांब नाही जवळच आहे आपण. रोज आपल्याला एकामेकाची तोंड बघावं लागते. ती भले आपलं भांडण असू द्या पण आपल्याला बघावं तर लागतंय ना एकामेका. आता कुठं जायचं तिथले इथं एवढ्या अंतरावर मग आपल्याला आमना सामना करावाच लागतो. या त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी आत घेताना तुम्हाला बायका नव्हत्या. त्यावेळेस तुम्हाला अडचण वाटली बायका नव्हत्या म्हणून. पण परत काय झालं दोऱ्याच्या टायमाला माझ्या स्वतःच्या डोळ्या देखत काय तुम्ही गेलता बोलवायला. लांब लांबून बायका आलेल्या त्या बायका पण मला माहीत आहे त्या. मग काय खोटं बोलावं तुम्ही? मी गेलीच नाही कुठं लांब लांब गेले नाही. ही काय बोलण्याची पद्धत आहे का ही? म्हणजे तुम्ही खरं मी खोटी काय? तुम्ही जेव्हा ज्या वेळेस स्वतः घरच्या बायका सोडून जर तुम्ही बाहेरच्या शोधत असाल मग मला पण वाईट वाटेल ना. आणि त्यात मेन मुद्दा काय झाला माझ्या घरात महालक्ष्मी नसल्यामुळं मला थोडं जास्त वाईट वाटलं. तुम्ही नसतं ना जरी बोलवलं मला तरी मला वाईट वाटलं नसतं. कारण माझ्या पण घरी मी लक्ष्मी आधी साजरे केल्या त्या मी पण बायका बोलवले मला पण काय वाटलं नसतं ना. तुम्हाला काय वाटलं?
हाय माझी मी करती गुंगली सगळं त्यात मग त्यांनी बोलून दाखवलं. माझी मला कामं होती, माझी मी त्यातच व्यस्त होती, मी कोणाकडे लक्ष दिलं नाही. तेवढ्या पण ह्याच्यातनं तुम्हाला तुमची होती ना मी, तो आज पण माझीच आहे म्हणता, तुमची होती मग माझं ध्यान झालंच नाही का तुम्हाला? कसं बोलता मी जी म्हणता मला एवढा जीव लावला ते, मग आताच काय झालं एवढं? हाक मारायची होती तुम्ही, हाक मारूनच बघायची होती. जी तुम्ही म्हणता ना मी आली नसती, अहो मारून तर बघायची होती, मी आलीच असती. वाटलं असतं मला पण. आज माझ्या घरी सण नाही, आत्या पण नाही त्या. हाक मारली बाबा आपल्याला कुणीतरी, मी पण विसरून गेली असती, मी पण गेली असती. तुम्ही बोलवलं नाही आणि मी काय आले नाही, ह्यात असं थांबलं. वाईट वाटतं व आपलंच कुणी असं एवढं परक्यावणी करत असेल. आणि केलं तुम्ही त्या परक्यावणीच, मला परकच समजलं नाही. त्या अडचणी ती मला तुम्ही सांभाळून घेतलं. वेळ असते प्रत्येकाची, त्या टायमिंगला मी पण काय तर तुम्हाला साथ दिली, चांगलं राहत होती. त्यावेळेस तुम्ही काढलं असेल मला त्या अडचणीतनं. मी पण तुम्हाला कधी वाद घातला नव्हतं, कधी तोंड उचलून बोलली नव्हती. त्यावेळेस तुम्ही मला असं सांभाळून घेतलं होतं. नाहीतर आजच मी तुम्हाला थोडं आडवं चालले, कशाला तुम्ही मला समजून घेताय काय? बोलायचं ती वाईट वांगळ बोलताय, रडून तीन आता काय उपयोग नाही. एवढा सण गेला, माझ्या पण जीवाला वाटलं असेल. फक्त घरात मी फक्त गणपती आणला, मोदक ती केलं, मी दुसरा काय बाजार आणला नाही किंवा काय फराळाचं केलं नाही. का हो, माझं मन नाही का? त्यांचंच मन आहे फक्त. मी खरं सांगते बरं का, तुम्हाला जे वाटतंय ना मी भावाभावात तूट आणीन किंवा काय, कधीच माझं तसला कधीच हेतू नाही. आपल्या दोघीत चालाय ना, आपण दोघीच भांडायचं म्हणजे कसं बोल वादविवाद राहतात, पण आपल्या दोघीत राहायचं ठेवायचं. काय गरज आहे त्यांची तर मला मध्ये घ्यायची? आणि मी कुणाला मध्ये नादी घेत नाही. त्यांनी जरी मी एखाद्या वेळेस मी बोलली आणि ती माझ्या जवळ होतं, योगा असा होता की जवळ असल्यामुळे मी काय म्हणलं, तुमची वहिनी गेली म्हणलं वस्तीने, पण मला विचारलं सुद्धा नाही की बोलवलं सुद्धा नाही. मग जवळ असल्यामुळं मी बोलली ना त्यांना. माझा हेतू असा नव्हता की त्या दोघांचं मला नातं तोडायचं होतं. तसं काय केलं नाही मी, अजून पण करणार नाही, काय कधीच करणार नाही. एकी महत्त्वाचे मला कळतंय, पण काय अशी कारणं असते ती. आणि ही बायांची तोंड, जरी माझ्याकडनं वाईट येत असलं तर तुमच्याकडनं पण मला वाईटच येते का? मी बोलते म्हणून तुम्ही बोलायचं थांबताय, असं पण काय नाही. आणि तसं करू पण नका काय. ह्यानी एवढं मी म्हणते असं तसं, तू पण ही करत जा, तू पण लक्ष द्या, जाऊ नको, समजून घ्या जा. अहो ती पण काय वाईट सांगत नाहीत आणि मला तुमच्यापासून तोडत पण नाहीत किंवा मी तुटल त्यांनी त्यांच्याकडनं तुटतेल असं पण काय करत नाहीत. मलाच शेवटी भांडते तर बोलते तर, पण एकी ठेवा म्हणते तर. आज माझं भाऊ आईबाप गेली ती गेली, कोण आहे म्हणते तर मला. येऊन जाऊन आपण तीन टाळकी त्यातनं पण ती दोघं आहे ती कोण आहे हो? हे दोन घराशिवाय तर कोण आहे? समजून घ्याय पण पाहिजे, समजून सांगाय पण पाहिजे. तसं काय नसतं. सुरुवात त्यांनी केली ती कधी मान्य करणार नाही त्या, ती पण मला माहीत आहे. पण असं वागाय नाही पाहिजे होतं. एवढी भांडणं तणणं पण सणाच्या टायमिंगला एक व्हायला पाहिजे होतं. पण खरंच एवढे मोठे आहे त्या, मला प्रश्न पडला, एवढं मोठं आहे त्या, स्वतःला मोठं मानते त्या, मग मला बोलवायचं होतं ना त्याने. ज्यावेळेस चांगलं होतं त्यावेळेस मी करू लागायची रांगोळी, तर मी स्वतः काढायची. पण आज ह्या टायमिंगला त्यांना मी नाही दिसली. आज कोणतर दुसऱ्याच बायका दिसल्या. दोरं ती घेतलं त्या टायमिंगला मी दुसऱ्याच्यात गेली. आपलं सोडून मला पण दुसऱ्याच्यात जाण्याची वेळ आली. काय वाटलं असेल या अंतकरणाला? अजून रडते त्या. कशासाठी पण? हे काय झाले नेमकं? एवढं मी वाईट काय केलंय सांगा? काय बोलली असेल? हो का, लहान आहे म्हणून सगळं सण करायचं. त्यांनी म्हणते ते की ती लहान होती, धाकटी होती, मी काय बोललं तर तिने ऐकून घ्यायला पाहिजे होतं. अहो ऐकून घ्यायची पण क्षमता संपली ना, कुठवर ऐकून घ्यायचं?
ह्यांना वाटतं नुसतं ऐकून घ्यायचं. आता राहिले का? अजून स्वतःच मनाने ह्या जगात कोण गरीब नाही. आता दुसरं जर आपल्यावर अन्याय करत असेल तर आपण गरीबच राहायचं.